नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली तालुक्यात अनेक वाळू डेपोतून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक केली जात आहे। प्रशासनाच्या डोळ्यात धूळ घालण्याचे काम वाळू माफिया यांच्याकडून होताना दिसत आहे। जे गरजू लाभार्थी घरकुलासाठी ऑनलाईन प्रक्रियेच्याद्वारे त्यांना वाळूची मागणी केली जात असताना दुसरीकडे मात्र अवैधरित्या वाळू माफिया यांच्यामार्फत ओव्हरलोड करून वाहतूक केली जात असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांमध्ये म्हणणे आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी विनय कांबळे। आपण पाहता रिपोर्ट 24 न्यूज। आवाज तुमचा बातमी आमची। आता कारवाई इथे केलेली आहे। जी रेतीची गाडी जी आहे आपण बघू शकतोय, तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सिद्धेश्वर मंगल करण्यापाशी गाडी पकडण्यात आलेली आहे। अवैधरित्या ही रेती वाहतूक चालू आहे आणि 24 तास ही रेती वाहतूक चालू आहे। आणि यामध्ये आपल्यासोबत एक ड्रायव्हर आहेत, तो कहाँ से गाड़ी पकड़े? तुम कहाँ जा रहे थे? किधर लेके जा रहे थे? कहाँ से भरे गाड़ी है? कुछ डेपो से भरे? शिरडी से भरे। कितने बजे भरे थे तुम्हें? फिर आपके पास रॉयल्टी वगैरह नहीं है? कुछ उसकी पावती वगैरह नहीं दी आपके साथ? क्यों नहीं दिए? आपको कौन भर के जाए फिर उधर यहाँ के प्रशासकीय अधिकारी वगैरह नहीं है क्या? होगा कोई भी नहीं है। एकूणच इथले जे ड्रायव्हरचं म्हणणं आहे त्या ठिकाणी तिथं पथक तिकीला या ठिकाणी प्रशासनाचं आहे म्हणून सांगण्यात येत आहे, पण तिथं ऍक्च्युअली तिथं कोणी नाही असं या ड्रायव्हरचं म्हणणं आहे। नेमकं चाललंय काय नेमकं आपण बघू शकतो। काय काय गाडी नंबर मागे नंबर दाखवला आहे, पण खाली एक नंबर वेगळा जसा आणि बघू शकतो आपण या नंबर हे जे काय तिथे मातृभाषेमध्ये कर्नाटकचे जे काही आहे त्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे की एकूणच ते भेटलं नाही पाहिजे। नेमकं काय प्रशासनाचं चाललंय आणि इथं एकूणच आता जे काय अवैध वाहतूक आहे यावर आळा घालणार का? आणि एकीकडे याचा फायदा हे निवडणूक असल्यामुळे, लोकसभेची निवडणूक असल्यामुळं प्रशासन एकीकडे त्या निवडणुकीच्या कामामध्ये लागलेला असताना हे जे काही अवैधरित्या वाळू वाहतूक चालू आहे त्याला कुठं तर थांबवता येईल का? प्रशासन कशा पद्धतीने याकडे काम करेल हे मात्र पाहावं लागणार आहे। रिपोर्ट 24 न्यूज देगलूर।